असहव जीवनात निर्धार रमावणी गरिबी जागनी मध्ये संसार फुलून यावा करावा रमाई सादर करत आहे तुमच्या परिचयाचे। अरे जीवनात पाहिली ना खोडी रमा भीमाची आणि साखर आणि दुधाची जोडी रमा भीमाची। जीवनात पाहिली ना खोडी रमा भीमाची साखर आणि दुधाची गोडी रमा भीमाची। साखर आणि दुधाची गोडी रमा भीमाची हक्काची खातो राहुल पोळी रमा भीमाची म्हणून नियमित घरी पूजावी जोडी रमा भीमाची। घरी पूजावी जोडी रमा भीमाची। आणि बाबासाहेब परदेशात असताना माता रमाईला पत्र पाठवतात, रामो मी सुखरूप पोहोचलो, माझी काळजी करू नको। आणि बाबासाहेबांचं पत्र बघून माता रमाईलाही वाटतं आपणही साहेबांना पत्र लिहावं, आपली खुशाली त्यांना कळवावी। म्हणून माता रमाई आपल्या मोडक्या तोडक्या शब्दामध्ये साहेबांना पत्र लिहितात। अहो पत्रात लिहिते रमा बहुत अच्छे।
मी हा परिवार सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा. आणि म्हणून म्हणायचं की मा रमा तेरा दर्जा, मा रमा तेरा दर्जा आसमान से भी ऊंचा है, क्या कहने वाह ममता का हिमालय भी तेरे कद से नीचा है. क्या है ये करोड़ों बच्चे कैसे संभाले होंगे माँ रमा ने अपने आंचल में. कल यही सवाल मैंने मेरी माँ से पूछा है, मैंने मेरी माँ से पूछा है. तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, साहेब स्वतःला जपा. बघा रमाई पत्रात देतात साहेब, उपाशी कधी मी पाकी खाईल, उपाशी कधी चिपाती खाईल, उपाशी कधी चिपाती खाईल, उपाशी कधी मी पाकी खाईल. पण तुमची राम तुमच्या पाठीशी राहील, तुमची राम तुमच्या पाठीशी राहील, तुमची राम तुमच्या पाठीशी राहील. या कार्यक्रमाच्या शेवटी माझ्या माय माऊल्यांना सांगते, जेवढ्या बसल्यात तेवढ्यांना, जे गेले ते जाऊ द्या. ते मम्मीच्या या युगामध्ये आई शोधते मी. आपण आपल्या आईला मम्मी म्हणतो, स्टँडर्ड झालो आपण, पण मम्मीच्या या युगामध्ये आई शोधते मी. गार झोप येईल अशी अंगाई शोधते मी. घडविला जिने या भारताच्या घटनेचा शिल्पकार, तुमच्यात माऊल्यानो अशी रमाई शोधते मी, अशी रमाई शोधते.